ती शाहीर लोक आम्हाला काय चुटल्या बनवतात का बे? आम्हाला काही समजत नाही. भगवंताच्या पूजेपेक्षाही मोठी पूजा म्हणते हा. तसं नाही बांधव. संतांनी अन्न हे परब्रह्म म्हटलेलं आहे. संतांनी सुद्धा अन्नाला परब्रह्माची उपमा दिलेली आहे. आणि तथागत गौतम बुद्ध आपल्या वाणीतून बोलतात की मानवाच्या शरीरामध्ये अन्न नाही तर त्या शरीराला भूत शरीर समजावं. एवढे मोठे उदाहरण असताना अन्नाला आपण वाया समजायचं का नाही. आणि तुम्ही आम्ही या ठिकाणी सर्व बसले आहोत, भटकत आहोत, भटकत राहणार. त्याचं कारण फक्त भूक. आणि जर भूक नसती तर भटकण्याचं कामधंदे करण्याची काही गरज भासली नसती. हे 100% खरं आहे. जास्त वेळ घेणार नाही. घरी जातो, पत्नीला प्रेमाने 2 शब्द समजावून सांगतो. आणि एका कवीनं सुंदर लिहून ठेवले आहे हे माणसाचं जीवन आहे, हे नश्वर आहे. केव्हा परिस्थिती बदलेल ह्याचा मात्र नेम नाही. कोणी श्रीमंताचा गरीब आणि गरीबाचा अमीर होते. हे जीवन चक्र आहे, बदलत राहते. तो काही विषय नाही आहे. म्हणून जातो घरी आणि माझा मार्ग करपला पाहिजे ह्यासाठी काहीतरी गुणगुणत जातो. जीवन की यही है कहानी, इस जीवन की यही है कहानी. आनी जानी ये दुनिया बहता दरिया का पानी. आनी जानी ये दुनिया बहता दरिया का पानी. पतीला अवधीवर पाहतो. डायरेक्ट आतमध्ये प्रवेश करणे बरोबर नाही. पत्नी कोणत्याही अवस्थेमध्ये राहू शकते. हे चांगल्या माणसाचे लक्षण आहे. आवाज दिलाच पाहिजे, वॉर्निंग दिलीच पाहिजे. कारभारीने ग कारभारीने हो माझे लाडाचे नारी मंजुळा. मंजुळा नाही बोलत. कामामध्ये गुंतली असेल नाही बोलत मंजुळा. अगे हे मंजुळा, मंजुळा मंजुळा मंजुळा. काय सांगू बाई, नवऱ्याच्या जातीला बायकोशिवाय करमतच नाही. अव नाही पडेल तुमची बायको कुठं काय घरामध्ये काम धंदे आवर सावर करून राहिली. पण नवऱ्याला बायकोशिवाय करमतच नाही. कोणतं तरी काम पडलं असेल, कोणतं तरी काम पडलं असेल म्हणून मला आवाज दिलं. नाही कौशल आवाज देत नाही. पण जाऊनच पाहते नवऱ्याच्या हाकेला टाव दिला नाही संसाराची राख रांगोळी झाल्याशिवाय राहणारच नाही. पण काय करू, घरातले सारे काम धंदे आवर सावर केले, नुकतीच देवपूजेला बसली. काहीतरी गीत गुणगुणते आणि यांच्या हाकेला टाव देते ग. करती हूँ तुम्हारा व्रत में, करती हूँ तुम्हारा व्रत में, स्वीकार करो माँ. करती हूँ तुम्हारा व्रत में, स्वीकार करो माँ. मझधार में मैं लटकी मेरा पार करो माँ. नैया पार करो माँ. जय माँ संतोषी, जय माँ संतोषी, जय माँ संतोषी, जय माँ संतोषी. कारभारीने
बरोबर आहे. संतोषी माताला विनंती आहे की माझा बेडा पार कर, माझे दुःख नाहीसे कर. परंतु आमच्यामध्ये, माझ्या प्रपंचामध्ये एक दुःख आहे. ते दुःख नाहीसे करण्यासाठी माझ्या घरी मा उतरली आहे. माझी पत्नी म्हणजे माझी मा. कारण एका बाईच्या, एका महिलेच्या, एका स्त्रीच्या उदरातून सारा जग निर्माण झाला, सारा विश्व निर्माण झाला. ती आमची माता असते. क्षणाची पत्नी आणि जन्माची माता असते. संतांचं म्हणणं आहे. तर माझे माता ए मंजुळा बाई सत्या साधना प्राणना थारायावा मला कशाला दिल्यावा जना थारायान काय म्हणता हो तनुचे पप्पा. रोजचेच पोरं तयार करते. पुण्या ठिकाणी म्हणजे चिकूचे पप्पा, आता हिनं तनू आणलं. कोण आणलं तनूचा? तुम्हा भाषा हो. तुला घुसवाडू का चांगला? तू कोणाला माया पोरं बनवत जा. हो, सारे रस्त्याला ते पोरं हो. ते तुलाच माहित राहील. बरं, जाऊ दे. चांगला मस्त बहाणा आहे. नवरा घरी आला, फोदड वगैरे का करते नाही का? म्हणून कशाही गोष्टी सांगायचा, वेळ मारून घेऊन जावाची. बरं मंजुळा, काय हा झाला आमचा विनोदाचा भाग. हासी मजाक रोज होतच राहील. परंतु आपण थोडा जरा मुद्द्यावर येऊ. काय झालं सांगा ना. झालं एकच, काय जास्त मला तुझ्यासोबत बोलायचं नाही आहे आणि कामाच्या गोष्टीकडे वळतो. तर हे टोपलं घे आणि बाजाराची वाट घेत जाशील ना. जाशील ना. निघ दिसत होता माझा व्यवसाय. सकाळ झाली भाजीपाल्याचे टोपलं घेतलं की बाजाराची वाट घेतली. एवढी लंबी चाल. या बहीण जेवढं वैनगंगा नदी आहे बरं, त्याचा विचार कर. नाही व तुम्हाला नाही फेकणार वैनगंगा. नाही फेकाच्या गोष्टी नाही करत. चिंता नका करू. तर मी काय म्हणतो, हे टोपलं घेणं माझ्याची वाट घे म्हणलं. टोपलं घेण्याने बाजारात झालं नाही. मग काय करणार सांग? काय ठेवलं नाही शेतीवाडीमध्ये? काय ठेवलंय शेतीवाडीमध्ये? काय नाही, जाऊ दे सर. हा बरं मंजुळा, तुझी आज्ञा आणि मी त्याचा पालन करता नाही का? मला एक सांग. काय व तू म्हणते शेतात नाही जा, शेती विकून टाका, सारं काही करा. पण मला एक सांग, काय व ह्या देशाचा पहिला आणि शेवटचा राजा कोण आहे? या देशाचा राजा आहे नरेंद्र मोदीजी. बैताळ चांगला छक्का मारी. मी रणगाव बरं हो, या कपालमध्ये बयाड कुठली, मूर्ख कुठली, गाढव कुठली, संपाच कुठली. बयाड आम्ही गोटे मारतो तुम्हाला गोटे. या देशाचा राजा नरेंद्र मोदी नाही आहे. या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असं आहेत. आहे? आणि या देशाचा राजा हा या ठिकाणी बसला आहे. ओके मग हा राजा हा म्हणजे कोण? हा कास्तकार राजा. असं कास्तकार पिकला तर सारा देश टिकला, नाही तर बोडका खाल्ली असतील का ग? कशाला पोरका खाणार व? मोठ्या लंबा चेपटा नाक करून सांगू राहिले. या देशाचा राजा नरेंद्र मोदीजी अव या देशाचा राजा हा कास्तकार. हा फाटला धोतर फाटली फतई नेसेल. कोण्या दिसती कास्तकारी पिकले तर कायच्या पाहिजे तर काही नाही. 10 एकर वावरामध्ये 2 पायला धान नाही झाले. बरोबर आहे की? हो म्हणते. तुझ्या पक्षा जाऊ नाही मग नाही तर काय? म्हणून बोलला तुझ्याकडे. काय ठेवलं नाहीये. बिना ढेटीचे किडेले वांगे, पिसपिचे टमाटर, वाकड्या भेंड्या, मिरचीला सगळ्या बोकड्या रोग लागते. काय कामाचा हो? यापासून लागते बोकडी. हा 2010 पासून तुला लागते. मस्त बोकडे समजतात ना. काऊन नाही? हा तर मग का म्हणतात शेती विकून टाकू? सारी शेतीवाडी विका काय ठेवलं नाहीये. मी नवीन धंदा चालू केली. ए नवीन धंदा करणारे बायको, काय झालं बा? कोणता नवीन धंदा तुझ्यामध्ये आहे? नवीन धंदा चालू केली लावणीचा. लावणी? आग लावून कोणाला पेटवायची आहे का? अवय हा आग लावणी नाही, हा. मराठमोळी लावणी. बरं सांग, तुझी मराठमोळी लावणी सांग. सांगू. कशी आहे तुझी मराठमोळी लावणी? अंगूर का दाना है उसे चबाया ना करो. हा भाग झाला का? आहो ना ग, कसं वाटते हो? गरमी लागते. मग आज थंडी नाही आहे ना. अंगूर का दाना है उसे चबाया ना करो. मेरी जवानी है गुलाब जामुन सजना, उसे हाथ ना लगाया करो. गुलाब जामुन आणि खाली हात लावून घोळ न तुटते तो नाही का? नाही मला प्रेमा पोटी हो. करते हो, बरं सांग. रात राणी मी चमेली. ऐक काय झालं ग? कसं
तरी वाटतंय कसं वाटत असेल म्हणतो. रात राणी मी चमेली जुहीला जवंती रात राणी मी चमेली जुहीला जवंती यवनाचा 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 बहरला बाग सख्या यवनाचा बहरला बाग सख्या जवळ राहणं चांगलं लागतं माझी जबरदस्त राहतो का दूर कधी जातच नाही मी लोहाची मोहन मी तुमची शेवंती मी तुमची शेवंती यवनाचा 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 बहरला बाग सख्या रात्रभराचे 10,000 रुपये आणि सकाळी तुमच्या हातावर अशी पुस्तक मांडली मस्त कचो 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 2 महिन्यामध्ये 2 मजली बिल्डिंग उभी लवकर तुम्हाला वरती घेऊन जाईल वरती म्हणजे यमपुरात नाही वरच्या मजल्यावर म्हणाली म्हणजे प्रगती पथावर असं असं तर मंजुळा जी बायको नवऱ्याला परिवाराला प्रगती पथावर नेण्याच्या गोष्टी करते तिचं लक्ष घराकडे असते ना हे कुठं सत्य आहे म्हणून हे टोपलं घे आणि बाजारची वाट धर टोपलं घेणार नाही ना बाजारला जाणार नाही घरात जाईन चांगली 10 किलोची गादी घेते ब्लँकेट घेते चांगली ताटभर खाते उचाने तंगड्या करून झोपते पण आता बाजारला जाणार नाही अरे म्हणा नाही बरं म्हणा हा आणि मी झोपली की नाही माझ्या जवळ याच नाही ना हालो हालो उठत ना आधी सांगते हो झोपण्याची पद्धत बरं भूक वाढली असेल ताटभर खाते काय हरकत नाही घरात जातो आणि झोपली त्याचा हरकत नाही पण तंगडीवर करून झोपतो या बाई हे कोणतं झोपणं हो
झोपणं हो का काच या बहीण माहित नाही बा. आणि जवळ यायचं नाही, मला हाल उठवायचं नाही. ठीक आहे, नाही हलवत. तुला स्वातंत्र्य आहे झोपण्याचं, झोप त्याची बहीण मा, काय हरकत नाही. पण कामाविषयी समजून सांग, कामाविषयी बोल. म्हणून तुला कामाविषयी परशुराम बाबाजी आपल्या घरवालीला सांगायचे. काय सांगायचे? घालून सुट बूट टाय. नाही 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 तसं नाही हो. कसं सांगू? सांग बरं. हो माझ्या लाडाचे धनी बोल म्हणजे राणी. फार भारी. हा. आय लव्ह यू. हा, तू का तू म्हणते? नाही. मी एवढी सुंदर आय लव्ह यू. बरं बरं बोल बोल. घालून सुट्टा बूट टाय. बरोबर आहे. अगं बाय 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 बाय. घालून सुट्टा बूट टाय. असं. फॉरेनला हा फॉरेनला हा. धनी माझा गेला ग बाय. फॉरेनला धनी माझा गेला ग बाय. धनी माझा गेला ग बाय. फॉरेनला धनी माझा गेला ग बाय. आयला माझ्या घरचा शाहीर साहेब हो, एक नंबर शाहीर आहे माझ्या घरचा. मी शायर होतो. बरोबर आहे. नाही ते वाक्यच तसं आहे का बाईनं बोलावं म्हणून बोलली तू. पण माझा हा विनोदाचा भाग झाला कसं नाही? नाही का? म्हणून सांगतो मी ऐक. काय सांगता? अगं नाही नाही म्हणायचं नाही. नाही नाही. अगं नारी नारी. नाही नाही म्हणायचं नाही. सध्या होच म्हणायचं. सारं होच म्हणायचं. काहीच करा तुम्ही होच म्हणायचं. अरे वा. यालाच म्हणतात बायको. नाही मी म्हणतो तू ऐक नाही. नाही नाही नको म्हणू नको. मग काय म्हणू? नाही नाही म्हणायचं नाही. असं? अगं नारी नारी. हो. नाही नाही म्हणायचं नाही. हा. उठल्यावर ओके मा का उचलव? दिवस नाही पा, मास नाही पा, रात्र नाही पा, दिवस नाही पा, वेळ नाही काय नाही पा, का उचल तुला खिसके जोर नाही खिसके आमची. मग एक तंगडा नाही हल्ला पण कळलं खिसून. तुला काही कळायचं नाही. मी म्हणतो त्याच्याकडे तू लक्ष देत नाही. सांगा बरं एक वेळा. हा. नाही नाही म्हणायचं नाही. नाही नाही. अगं नारी नारी. नाही नाही म्हणायचं नाही. उठल्यावर लमजी खो खो. मी म्हणतो मला सांगू देस नाही, तू मला लटकून राहिलीस. का उचलव? हा प्रश्न बरोबर आहे. सांगा ना. आपल्या घरामध्ये आतमध्ये पाळण्यामध्ये आपला चिमुकला झोपला आहे. हो पाण्यात झोपलाय. झोपला आहे ना आपला बच्चू. बच्चू. आणि तुला भंडाऱ्याला जाणे आहे. हा उठला. नाही तो जागला. आता नाही जमत. आता उठला. आता नाही जमत नाही. नाही तो आपला बाळ नव्हे. आपला बाळ नाही. कुणाच्या बापूने आपला बापू म्हणणे बरोबर नाही. हो, बरोबर. जरा मंजुळा, भंडाऱ्याला तुला टोपलं घेऊन बाजारला जाणे आहे. आणि आपला बाळ आतमध्ये झोपलाय पाळण्यामध्ये. तो समजा उठला तर तुझ्या कामामध्ये अडथळा निर्माण होईल. आणि मी काही बाजारला तू जाणार काही बाजारला जाऊ शकणार नाही. असं सांगा. म्हणून तो झोपला आहे. तो उठेपर्यंत तुला बाजारला जाणे आणि येणे आहे. असं बाई का? असं मला म्हणायचं आहे. हा. हा, वेडी कुठली? हो वेडी आहे. गोटे मारते तुम्हाला. नाही नाही म्हणायचं नाही. नारी नारी. असं नाही असं. नाही म्हणायचं नाही. हा. उठल्यावर काय हो? तुला काही जमायचं नाही. उठल्यावर तुला काही जमायचं नाही. बऱ्याच लोकांचे प्रपंच पाहिले. हो पाहिले. नवरा बायको पाहिले. हो. असे मारतात असे मारतात हा. की सांगूच नको. असं काय? परंतु लग्नापासून तर आजच्या तारखेपर्यंत तुला मी मारलं नाही. नाही हो.
काय सांगते शिकार घेता बाळा आपला तुम्ही मला मारलं नाही हा? पण त्या दिवशी मी हो, हो, हो. काय नाही हा, त्या दिवशी तू काही नाही हो. बरोबर आहे. हा मुद्दा बरोबर आहे म्हणून हे टोपलं घे आणि बाजारला चालली जा हे टोपलं ठेवून हा. आणि बाजारला जाऊ बायको कडून काम काढायचं राहिलं मस्त चिकनाव काम काढता काम झालं का कणावर होता पोरा बारा करायला सुख लागला बायको करायला सुख लागला पोरा बारा बोसाल का नेट लागतं का तुम्हाला तू बाजारला जा. नमस्कार महाराज जय भीम. राम 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 माझी भाडीची रानवण्याचा चोगल बिंदू या बाईन माझ्या खदाने एक आउट ऑफ द स्टाईल ओय, भोगा पाटला घर माझा काम धंदा मला चांगला अतिथी देव भव असं असेल ओय, मी तुला पाटला म्हणतो तू धर्मा म्हणतो का करू का तुझा रमाग बोलिये. आणि माझं लक्ष नाही आहे. आज 3 गुणा जिरुडी हा. या कोरंबी गावामध्ये तुम्ही दोघं जवळ लागवा का नाही मी म्हणतो या गावच्या लोकसभा कुवारी असतील हो. या गावच्या लोकसभा कुवारी असतील हा. तर तुला लगा झगडा सुद्धा कोटरी मी सुरू करू रे. लज्जा वांडरा रातभर झोपती या झोपण्याच्या गोष्टी करू नको आम्ही दोघेही नवरा बायको झोपू नाही तर जागी राहू तुला काही घेणं देणं नाता होऊन येणार रे झोपत्या म्हणलं तर वाईट नाही बोललो झोपत्या म्हणलं तर वाईट नाही बोललो तुम्ही दोघे नवरा बायको रातभर चांगले झोपा बढिया गोष्ट शाबास. शाबास. बरोबर आहे ना हो का? तुम्ही दोघे नवरा बायको रातभर चांगले झोपा हा. नाही तर दोघे नवरा बायको हा. रातभर चांगले झोपा आणि सांगा, कोट्यामध्ये काय बोलतो तू यालाच म्हणतात अति शहाणा त्याचा बैल रिकामा महाबैल का बरं रे हा. महाबैल नद्या झळशी मारलाय हा. हे बने बोलाजी ये गोष्ट बोलू का बोलाजी बोला. हे तुम्ही बायको का काय एवढा मोठा चष्मा लावते हा फक्त खोकला बाई कोणी हात लावते तुमच्या डोळ्याला नेहमी चष्मा लावायचा हा. बापरे. तू नेहमी चष्मा लावतो घडी तू नेहमी चष्मा लावत जा वाईटचं काही बोललाच नाही वाईट बोललो का मी तुझी बायको का आपलं वाईट बोललो का हो माझी घरवाली हो माझी बायको हो माझी पत्नी हो तुला काय म्हणायचं आहे बरोबर आहे हा. तुझी बायको आहे हो. हो का तुझी बायको एवढी भुरी भुरी पण तू काय वेळा कारा असतो हा इकडे पाटील तू तारी मारते तू तुझं चिमटे काढते माझ्यावर चालला ना जेवायला घरा हो का बोललो तुला ऐकू आला का नाही बायको काऊन गोरी गोरी हा. तू काऊन काळा काळा हरवली प्रश्न हो हा काय नाव उत्तर हो का हा. एवढा फरक राहते का जी एवढा फरक राहते का बायको पाहते सागाची पाठी लागली पिवळी झेलणार बायको सागाची पाठी पिवळी झेलणार आणि हा बाबा गोलवा मारा मारा बायको गेला जेवणे पिवळी पिवळी तुझ्या सिंगडे कारा करते बरं बरं आमचा तो नाना हुंडे नाही का मा भाषा हा. त्याच्यासोबत मी कोकणाकडे गेलो होतो हा. एकदा हा. त्या वेळेस का नाही बायको गोरी होती का हा. आणि त्या वेळेला मी गोरा होतो अरे काय आंबा म्हणजे सांड्या नाही रंगानं वर्णानं गोरा होतो कारा गाव पडला काळा काऊन पडलो हा. माझ्या शरीरामध्ये बेन्यामीनचं जास्त पदार्थ गेलं त्याच्यामुळे मी काळा पडलो म्हणजे तुझ्या सगळ्यांनी मेनका मुस्लिम त्या नाही मेन्यामीन समजते का ठीक आहे आता भाजीच्या मेन्यामध्ये फेर मिळालं असतं नाही मला सांगू का माझ्या सगळ्यांनी मेन्यामी कमी झाला म्हणून कारा पडलो होती तसा इसा काही नाही भाऊ लग्नाच्या वर्षी का दोघं नवरा बायको गोरे गोमडी होत्या त्याची या बहीण माहिलं असा विचारला का गडू बरं रकत नाही का बल 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 पण हा कारा खाऊ पडला उकून रब्या करणे असली खुजूर फोडली हा कारा खाऊ पडला गुडबेळ गंगाने पाणी रंगा हात काय घासायला टाकून एवढा कारा पडला का सांगते की हा चोची के टेबल ना के उचलो मारे कारा कारा मा नवरा माझ्या सोबत तुला काय पाहिजे तो बे शाबाश गावाखान्या वारे लग्न खुजूर फोडली तुमच्या घरफोडी आहे याला म्हणजे खुजूर फोडली बायको पुढे येऊन बोलते आणि हा माझा साऱ्या करायचा बांधून म्हणून सैन्या माणसाला पण नाही म्हणून सैन्या माणसाला पण नाही हा भुरा भुरा मासला धनगरवास हा भुरा भुरा मासला धनगरवास ते ईशा नवरा तू भगवान दास भगवान दास हो. बायको समोर आली थोडी नवऱ्याच्या पेवारीने बोलली म्हणजे भगवंत झाला का म्हणला जोरदार आला का अरे आहे ना मला एक सांग
तुझ्या लग्न झाला का? नहीं मुझे अच्छा समझ रहा अरे मेरी शादी हो गई है मेरी शादी हो गई मेरी घरवाली मेरी बीबी है मेरी औरत है मेरी मिसेस है मेरी वाइफ है ओके बा 4-5 बायका असतील याले ये बजाय 10-5 काय सांगतस तर धड तुला मराठी बोलणं येत नाही बे. बोललो, बोललो. हा, बरं एक काम कर बोल. तू घरी जा हा. आणि आपल्या घरवाली तिथे घेऊन ये. बाजूला बापरे बंद झालं का आमचा कापाळ्या तुले पूजपाठ करतो मग समजेल बायको म्हणजे काय होतं म्हणून बायको म्हणजे हत्याचा बडा भाव माणसाला बायको ना करावं त्याची या बहीण मायला 4-5 म्हशी घ्यावं 4-5 गाई घ्यावा पण का करता म्हणून फसलाच या बहीण मायला 16 वर्षा झाला का म्हणून बलबलत करते ते तू बाबा बायको आणि 17 वर्षी कमर गेली म्हणते कमी वेळात लग्न करशील मरशील नाही का सांगतील जमले शिले अगर काम राखली या बरोबर लातोर हे करून निघली बाई गेला तरी चाल का बोले का मस्त म्हणजे भाले पोरमीची आज बायको कोटी कितीची या बहीण माहिती ते तिकडं आहे पा ते दुकानावर आहे का खाते रे नूडेश नूडेश तुला नूडेश खाता दे का वो पालक आहे या बहीण माझी कधीच खाई कशी खाऊ दे का याही हातात सरकवते याही हातात सरकवते आणि बिजाने अंगठा टाकून द्यायची असा जशी शेवायची मशीन लागली या बहीण माय शिले शिले टाकलीस का पिले शिला लासी शिला का बाजेला हातेदारी शिला शिलाव शिले हाय काय वारे मेरा सैतानी भाषा सैतानी भाषा नाही तुमची बायको आहे हो वय हा कसा का होता ती आमच्या बाईची फॅशन आहे काय होय फॅशन फॅशन वय फॅशन 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 होय पुरी फसन होय कायची फसल वय नवीन नवीन ढेस उडताले ग ती चोरी तक तुम्ही डोंट टच मी वय किती पाचे टच करू का हात लावायचं पाय लावू तर बाई तोंडाने सांगायचं काय नाही सांगलो तो आता मग हात कशा लावता हे असे पतले पतले कपडे वापरतेस वय येतून भंडारा दिसते हुडकी फोडून सर भंडारा सोडायला कमी पावला काय साडीमध्ये या अशानाच बापू आसरा भडकला या पोट्याची काका हे तर पालवी आहेत आवा तसं नाही आहे आवा आज आपल्या मला काही कार्यक्रम आहे आणि मंडळी आहे आणि मी तुम्ही आता अशी फॅशन केली उद्यापासून नाही करणार अशीच राशील ना मग आवा अशी कशी राहणार व जुनी साडी लावणार जुना ब्लाऊज लावणार मग नवी नवी ढेस उडताले ग ती चोरी तक अरे बाबुडी आवाज दिलते ग जरा फुटून वांग गे मला आजच्या दिवस लावू द्या मी उद्यापासून नाही लावणार 4 वर्ष झाला एक चॅनल आली भोजपुरी मला एक सांगा या कोरंबी मध्ये ते कोणी भोजपुरी निघाली कोरमे मध्ये नाही एक आली टाइम आली अजून आंध्राची एक चॅनल आली कोणती आंध्राची आंध्राची मी आंध्री भोकना बैरा मला हे मला माहित नाही मी अडाणी बाई आहे तुला काय असं तारक म्हणत उलटा चष्मा तेच पाहते मी रानू रानू बंबई की रानू रानू बंबई की रानू बंबई की रानू रानू बंबई की बसरीला रे गंगे नमक नाया रे बसरीले बसरीला रे गंगे नमक नाया रानू रानू चांगल्या माणसाची चांगली बायको असायला पाहिजे तुझ्यापासून मला मान माझ्यापासून तुला मान बरोबर बाबा जुमदोची पत्नी माता वाराणसी बाबा जुमदेपासून माता वाराणसी पूजा होतो होते त्या बाईचे आदर्श घे आवा घेते माता रमाईचे आदर्श घे
आता जिजाच्या हातात सगळे वय आता डुकरा सगळं गावामध्ये बाहेर जाणं बरं नाही. बरोबर आहे दर्शन साहेब आढळवाला असं 12 लग्नात 23 वर्ष झाले. ओके माय 12 23 वर्ष होतात का बाई किती होते? 12 24 वर्ष होतात आजच्या बाजूला हातचा दररोज नाही. हो का 12 24 वर्ष झाले. झाले 24 वर्षाचा आता मुलगा झाला. हा बारसा कार्यक्रम आहे तो काही नवरा बायको याच्या लाडू जिलेबी खातात जायचा म्हणजे. खादाडे हवं हो. खावायचं म्हटलं तर पहिलं पाटल्याच्या घरी जायचं पाटल्याच्या घरी जायचं तर काय घेऊन द्यायचं शाबास. हिला म्हणजे बायको बाईक कोणाची का आहे? नेवाले? बायको कोणाची आहे? या नवऱ्याची हो. मग पाटल्याच्या घरी जायचं तर काय घेऊन द्यायचं का नेवाजा? पाटीलसाठी एक बंगाली एक धोतर बरोबर. पाटलींसाठी एक ब्लाउजचा पीस आणि एक साडी मुलासाठी मुलासाठी 3 खाने डबल यायचं टिफिनचं आवडीला खाजा नेवाजा. आता कोणत्या खात्यावर तुमचं बरं अड्याच्या बसच्यावर बसून चपो चपो खात ते मला माहित नाही तुला का हात ठेवायचा? ते बाय तुला का लेंड खजूर आवा काय लेट खजूर खात नाही त्याला पेट खजूर म्हणतात ना. मी काय म्हणते आव दोघं जण नवरा बायको झगडं करत राहिलो तर घर संसार चालत नाही नाही. तर बाबासाहेबांना रमाई काय सांगत तुम्हाला माहित आहे काय काय सांगत होती? काय सांगते बाय. सांगतेस का? मी सांगते पा गरीबी जरी प्यार बोललं का सर? संसारात होती. गरीबी जरी प्यार संसारात होती. रमाची विमाना होणार नाही. होणार नाही चालू आणि करा. आपण टपण चालू आहे. करा. आबाबाई फुटली. हिने माझी मागा मागा येते बोललो चांगली. माझ्या मागा मागा येतो ना बिचार काल वहुनी पडलीस का? आवा तुमच्या मागे मागे येत होती हा. तुमच्या मागे मागे येत होती माझ्या पायाला काटा टोचलं माझ्या मागा मागा येत होतीस वय तर तुया पाहायला करा. You shut up. माझ्या मागा मागा येत होतीस वय तर तुया पाहायला करा. चुप. आवा मी तुमच्या मागे मागे येत होती हा. तुमच्या मागे मागे येत होती माझ्या पायाला काटा रुतलं रुपला बनत आहे. आवा तेच म्हणत आहे मी माझ्या येणं बाबा जामा काही एअरपोर्टला काटा राहता बाई आवा तो भारानीचा आहे त्या पाहिन माझ्या भाराडीचा काटा. भाराडीचा काटा कल्ला चांगला झाला. काऊन व भाराडीचा काटा म्हणून समजदार आहे. असं कसं बाय भाराडीचा काटा बाबूच्याकडे एवढा नंबर आहे ते हो पुरा अर्ध्या बाजूला पाहिजे. बरोबर आहे बाई पोरीचा काटा वाकडा हो तसा बसा आहे ना एकाला भेटणार दिसतं मला बोलण्याची भीती वाटते तसा कसं जिंकत मग अहो बंदाची बंदी बायको आहे पोरीचा काटा वाकडा हा आणि भाराडीचा काटा समजदार का म्हणलं. काऊन व भाराडीचा काटा एवढं राहते जिमाय एवढाच राहते. त्याला दोन उगा हाय गुटकांना हाय गुटकांना असं हा एवढाच राहते. हो. हा एवढा पायात जाते. असं बाई उडका लटकत ना बरोबर आहे म्हणून भाराडीचा काटा समजदार म्हणलो. हो का हा होय पाटलाचा वाळा. ओगी माय किती लंब आहे व पाटलाचं काय पाटील पाडण्याचा वाळा नंबर राहते. हा ते तुमचं बरोबर आहे मला एक सांगा आपण पाटल्या घरी
आपल्या घरी माणसं आहे म्हणल्या हे माणसं कशाला आली असती हे माणसं आले बुंदीचे लाडू खावाले आणि हे बाया या बायाला जिलेबीच्या घरगाड्या खावाले आणि हे मुली हे मुली आले गु खावाले कोणी बुखार का बाई गुड खावाले म्हणलं गुड मी काय म्हणते आपला मुलगा घरी एकटाच आहे हो. लवकर पाटलाला बोलव आणि लवकर घरी चला इकडे उभे राहिले लोकं. पाटील अरे हो चहा भाजी हाटे रे पाटला अव जाऊ पागो अव बोळी झोक्या आल्या बोळी झोक्या हो मी बोडी झगड्या हो तुझ्यासाठी पकडून तुझा सबळा जाणं भाड्या आपल्या बहिणीला देजो नाही सबळा खाशील तर मग खाजो शिपडस नमस्कार पाटील साहेब. नमस्कार कोण कोण आले जी? हाय. कोण कोण आल्या? कोण कोण आला हो. या गावातले काही ढेवराला त्याचा मी सांड्या अगे हा पिळा पुटीला सांड्या बोंगड शिंग्या काय मागू आपला तर पाटील साहेब हा मी तुम्हाला म्हणालो का तुमची बायको घेऊन याची हा. तुम्ही दोघे जण आल्या हा त्याच्याबद्दल काही तुमत नाही नाही का? एक काम करा हा आता मी मीटिंगला जातो. हाय. मीटिंगला जातो म्हणतो मीटिंगला जाता का सेटिंगला जाते या? तसं नाही मीटिंगला जातो मी तू आपल्या घरी चालता का? वारे नावा गावाचा जायचं का? पाटील. हा. वारे नावा गावाचा पाटील सफेद कपडे किसे खाली हा. न का कसले का रेंदीची बरोबरी कोणाच्या तिकडे बनायला बोलायला चहा घ्या चिवडा घ्या उठा बसा सुपारची खाय घ्या. याच्या तिकडे हुक तर मंजुळा गावा आता तरी जाशील की नाही बाजारला? हे हा? बाजारात जाणार नाही. अगर रुसवा फुगवा सोड आणि बाजारला चालली जा म्हणून ऐक मी काय म्हणतो शेवटचं मेरा प्यार वो है के अरे वा वा मेरा प्यार वो है के मर कर भी तुमको असं जुदा अपनी बाहों में होने देगा। मेरा प्यार वो है के मर कर भी तुमको जुदा अपनी बाहों में होने देगा। मेरा प्यार वो मंजुळा अगं दोन दिसाचा दादा राग सावा हो ना. जर जिंदगानीला दोन दिसाचा राग सावा जर जिंदगानीला दोन दिसाचा राग सावा जर जिंदगानीला तर मंजुळा आता तरी तुझ्या डोक्यामध्ये प्रकाश पडला असेल हो. तर बाजारला जा. पण एकटी कशी काय जाऊ एकटी नको जाऊ दुखती जा कुणाला घेऊन जाऊ दुसरी घेऊन जा. कोण माझ्या भावाची घरवाली आहे छोटी शिला शिला तिला घेऊन जा. ती नाही आली तर ती नाही आली तर माझी ताई आहे सुरमाजी ती नाही आली तिला तर- घेऊन जा. ती नाही आली आणि जर कदाचित ती जर आली नाही तर मग हा 3.5 हाताचा नरदे कोण्या कामाचा. मी यार काय मी येतो प्रत्यक्ष. हो ह्यानंतर आमची वेळ समाप्त झाली आहे. आमचे सहकारी शाहीर साहेब आदरणीय खांडेकरजी आपल्या राऊंडला सुरुवात करतील. तर जा. चाल बाई बाजारात जायला उशीरच झाला ग पण एकटी कशी काय जाऊ माझी मैत्रीण आहे शिला तिच्या घराकडे जाते तिची साथ घेते तिला घेऊन बाजारला जाते ग